छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरती 353वा शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा होतोय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त आहेत हे दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही शिवभक्त आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय, आपण या ठिकाणी गडावर आलेला आहात, कसं पाहता याकडे? आम्ही दरवर्षी जवळजवळ साधारणतः 25 वर्षे मी सतत येत असतो। 350वा जेव्हा राज्याभिषेक झाला तो फार मोठा आणि लक्षात राहील असा मोठा साजरा करण्यात आला आणि तोच आनंद आजही 353 चालू होत असताना मिळत आहे। दैवी कृपा की आज पाऊस थोडा थांबला, त्यामुळे राज्याभिषेकाला अजून आनंद होत आहे आणि आज सर्व मोठी मंडळीसुद्धा इथे येणार आहेत आणि सर्व जे शिवभक्त आहेत ते ठरवून आहेत की राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच व्हावा। सर्व हिंदूंचे सण तिथीप्रमाणे होतात, मग राज्याभिषेक तिथीप्रमाणे का नसावा? कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो, मग हिंदूंचे सगळे सण तिथीप्रमाणे होतात, मग महाराजांचा राज्याभिषेक पण तिथीप्रमाणे व्हावा अशी सर्व शिवभक्तांची इच्छा आहे। धन्यवाद। आणखी काही शिवभक्त आपल्या ठिकाणी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दादा, कुठून आलाय आपण आणि आज गडावरती आलेला 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय, कसं पाहताय? जय शिवराय। मी सांगलीवरून आलोय। मी श्री शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे। हिंदूंची धर्मपंढरी म्हणून रायगडला ओळखलं जातं। जशी आपली 12 ज्योतिर्लिंग आहेत ती तीर्थक्षेत्र टिकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी जर आपण कार्य केलं नसतं, संभाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी जर आपलं बलिदान दिलं नसतं तर ही तीर्थक्षेत्र टिकली नसती। म्हणून रायगड, माझं असं म्हणणं आहे की रायगड हे 13वं ज्योतिर्लिंग आहे आणि वडू श्री क्षेत्र वडू बुद्रुक हे आपलं हिंदूंचं 14वं ज्योतिर्लिंग आहे। 12 नुसार आपली ही 14 ज्योतिर्लिंग आहे। त्याचं एका ज्योतिर्लिंगावर आज आपल्या तिथीनुसार फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकासाठी आम्हाला यायचं एक भाग्य लाभलं हे खरंच आम्ही एक म्हणजे आमचं भाग्य समजतो आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहे। आणखी काही शिवभक्त आपल्या या ठिकाणी सोबत आहेत। दादा, कुठून आलाय आपण आणि आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली, कसा क्षण वाटतोय? आम्ही सांगलीवरून आलेलो आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्यातून तारकरी आहे आम्ही आणि आज जो सोहळा आहे न भूतो ना भविष्य असा होणारा सोहळा आम्ही एक स्वर्ग सुख अनुभवत आहे। आम्ही जे इथं जे कार्यक्रम होत आहेत याचं आम्ही स्वर्ग सुख आम्ही अनुभवत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येनं शिवभक्त आहेत हे ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि 353वा तिथीनुसार जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा दिमाखात या ठिकाणी साजरा होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अनेक मंत्री महोदय या ठिकाणी दाखल होणार असून या कार्यक्रमाची रंगत वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।